वेगवेगळ्या विषयाचं संशोधन करत होते. त्यांनी लाखो ग्रंथांची निर्मिती खऱ्या अर्थानं केली होती. पण इतिहास जर बघितला तर 12व्या शतकामध्ये जे काही खिलजीनं आक्रमण केलं आणि त्यानंतर ब्राह्मणी आक्रमणसुद्धा त्या विद्यापीठावर झाले आणि आपलं सगळं संशोधन जे आहे बौद्ध काळातील त्या संशोधनाचा ऱ्हास केला गेला. तर ते आपल्याला नवं स्ट्रक्चर सगळं उभा करण्यासाठी या सगळ्या यंत्रणेची आवश्यकता आहे. आणि ह्याच्यासाठी अंदाजित जो काही खर्च आहे तो 260 कोटी रुपये इतका आपल्याला करावा लागणार आहे. सरांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही सरकारी योजनेतून किंवा राजकीय पक्षाकडून किंवा भांडवलदारांकडून यासाठी निधी आपण घेणार नाही आहोत. तर तो केवळ आणि केवळ समाजातून आपल्या जी काय आपला समाज बरोबर जो काही लोक आहेत त्या सगळ्यांकडून जितकी शक्य आहे तशा पद्धतीनं सर्वांपर्यंत जाऊन तो निधी जमा केला जावा आणि हे बौद्ध विद्यापीठ स्थापन करून आपणाला बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील जे काही विचार आहे तो विचार लोकांमध्ये प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करावे. आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची मी विनंती करतो. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद. अखिल विश्वाला शांतीचा आणि दुःखमुक्तीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, त्याचप्रमाणे बहुजन नायक मान्यवर घनश्याम साहेब, त्याचप्रमाणे बहुजन समाजात जन्मलेल्या सर्व संत गुरु व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हेमंतजी मेश्राम साहेब, त्याचप्रमाणे ज्यांच्या नावाने आपण हा गौरव निधीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे CP थोरात साहेब, त्याचप्रमाणे प्राध्यापक ओगले साहेब, त्याचप्रमाणे अशोक नागरे साहेब, त्याचप्रमाणे विक्रमजी सोनवणे साहेब, तसेच सुरेशजी लोखंडे साहेब आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. आपण ज्यांच्या नावाने हा गौरव निधी उभा करीत आहोत असे सन्माननीय डॉक्टर CP थोरात साहेब हे वयाच्या 87व्या वर्षात पदार्पण करत आहेत आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त हा संकलन निधीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. उपस्थित बऱ्याच जणांना CP थोरात साहेबांचं कार्य, त्यांची ओळख आणि त्यांनी केलेला जीवन प्रवास बऱ्याच लोकांना माहीत आहे. पण उपस्थित काही लोकांना साहेबांचं कार्य, त्याचप्रमाणे त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांनी जी काही अचिव्हमेंट केलेली आहे त्याची ओळख करून देणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा मी अतिशय थोडक्यात या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर CP थोरात साहेबांचा आपल्याला परिचय करून देत आहे. वयाच्या 8व्या वर्षी जुलै 1946 मध्ये पुणेकरार निषेधाच्या राष्ट्रीय आंदोलनाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत CP थोरात साहेबांनी जो काही ऐतिहासिक फोटो कॅप्चर केला गेला होता त्याच्यामध्ये CP थोरात साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे देवरोड या ठिकाणी बुद्ध प्रतिमेच्या स्थापनेच्या वेळी 25 डिसेंबर 1954 रोजी बाबासाहेबांच्या त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा CP थोरात साहेब उपस्थित होते. रेंजल रहिवासी सभा पुणे आयोजित डॉक्टर बाबासाहेब लिखित भगवान बुद्ध व त्यांचा धर्म या अद्वितीय ग्रंथाचे 1959 सालापासून 2 वर्ष 5 महिने दर रविवारी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत अखंड वाचन करून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या बुद्ध धर्माची पुणेकरांना पहिल्यांदा ओळख करून देण्यात आली. त्यानंतर 1965 साली मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे म्हणून मुंबईत हजारोंच्या 10 सभा घेऊन मुंबईच्या दैनिक लोकसत्तामध्ये प्रदीर्घ लेख प्रसिद्ध करणारी पहिली व्यक्ती हे डॉक्टर CP थोरात साहेब होते. त्याचप्रमाणे फेब्रुवारी 1967 मध्ये मुंबईच्या 64 उपासक
आणि उपासिकांना 17 दिवस बौद्ध तीर्थाटन साहेबांनी त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. महान जपानी बौद्ध धम्मगुरू फुजी गुरुजी यांच्या माध्यमातून पंचधातूच्या 10 बुद्ध मूर्त्या जपानहून मागून त्या बुद्धविहारासाठी मोफत देण्याचं काम सी.पी. थोरात साहेबांनी केलेलं आहे. बुद्ध धम्म प्रचारासाठी 1970 पर्यंत सुमेध नावाचे मराठी मासिक 2 वर्ष त्यांनी चालवलेले आहे. त्याचप्रमाणे पुण्याच्या भिंपुऱ्यात धम्मसाधना केंद्रामार्फत धम्मवर्ग चालवून तेथील 2 विद्यार्थी कोल्हापूरला जागतिक बौद्ध युवा परिषदेसाठी सी.पी. थोरात साहेबांनी पाठवलेले आहेत. पुण्याच्या भारतीय बौद्ध महासभेच्या सेक्रेटरी म्हणून त्यांनी 2 वर्ष काम केलेले आहे. मे 1967 बुद्ध पौर्णिमेपासून महामानव कांशीरामजींबरोबर 35 वर्ष आंबेडकरी मिशनसाठी अखंड कार्य सी.पी. थोरात साहेबांनी केलेले आहे आणि आज तागायत ते करत आहेत. मान्य कांशीरामजींच्या मार्गदर्शनानुसार अनटचेबल इंडिया या इंग्रजी मासिकाचे दिल्लीत 1970 पासून 5 अंक प्रकाशित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान डॉक्टर सी.पी. थोरात साहेबांनी दिलेले आहे. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 1972 भीमा कोरेगावच्या क्रांती स्तंभात मित्रमंडळीसह अभिवादनास बाबासाहेबांनंतर प्रथम सुरुवात केली. त्या ठिकाणी महार रिक्रुटिंग बोर्ड व पर्यटन स्थळ व्हावे ही मागणी करून सरसेनापती जनरल कृष्णराव यांची भेट व महार पटेल यांची मानवंदना सुरू करण्यासाठी सी.पी. थोरात साहेबांनी फार मोठे त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. 6 डिसेंबर 1973 बामसेफची संकल्पना दिल्लीतील करोलबाग येथे व 1978 रोजी दिल्लीत बामसेफचा जन्म या दोन्ही कार्यक्रमांना सहकुटुंब संस्थापक सदस्य म्हणून सी.पी. थोरात साहेबांची प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी होती. 30 मार्च 1980 नागपूरला मान्य कांशीरामजींच्या संपादकत्वाखाली बहुजन नायक या मराठी साप्ताहिकेचे संपादन मान्य सी.पी. थोरात साहेबांनी केलेले आहे. दिल्लीतील अग्रवाल धर्मशाळेत DSKच्या स्थापनेसाठी 3 दिवस विचार विनिमय स्थापना 6 डिसेंबर 1981 साली या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुण्यात 24 सप्टेंबर 1982 कांशीरामजींच्या मार्गदर्शनाखाली पुणे कराराच्या धिक्काराचा चळवळीला जबरदस्त गती देणारा कार्यक्रम सी.पी. थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला आहे. नागपुरातील अंबाझरी येथे 29, 30 व 31 डिसेंबर 1983 व 1 जानेवारी 1984 ओपन सेशन कांशीरामजींच्या नेतृत्वाखाली बुद्धिस्ट रिसर्च सेंटरच्या कार्यक्रमात महत्त्वाचा सहभाग डॉक्टर सी.पी. थोरात साहेबांनी दिलेला आहे. 30 मार्च 1984 मध्ये बहुजन टाइम्स या मराठी दैनिकाचे माननीय कांशीरामजींच्या संपादकतेखाली नागपूरहून डॉक्टर सी.पी. थोरात साहेबांनी संपादन केलेले आहे. 1984 मध्ये महाराष्ट्रातील बौद्धांचा उत्तर भारतातील बौद्धांशी संपर्क व्हावा म्हणून कांशीरामजींनी पुणे व नागपूर येथील बौद्धांना मार्गदर्शन करण्यासाठी व बौद्ध तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी त्या ठिकाणी पाठवण्याचं महत्त्वपूर्ण काम सी.पी. थोरात साहेबांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातील विदर्भ सोडला तर प्रत्येक जिल्ह्यात केडर कॅम्प घेऊन शेकडो कार्यकर्ते तयार करण्याचं काम सी.पी. थोरात येथे 29, 30 व 31 डिसेंबर 1983 व 1 जानेवारी 1984 ओपन सेशन कांशीरामजींच्या नेतृत्वाखाली बुद्धिस्ट रिसर्च सेंटरच्या कार्यक्रमात महत्त्वाचा सहभाग डॉक्टर सी.पी. थोरात साहेबांनी दिलेला आहे. 30 मार्च 1984 मध्ये बहुजन टाइम्स या मराठी दैनिकाचे माननीय कांशीरामजींच्या संपादकतेखाली नागपूरहून डॉक्टर सी.पी. थोरात साहेबांनी संपादन केलेले आहे. 1984 मध्ये महाराष्ट्रातील बौद्धांचा उत्तर भारतातील बौद्धांशी संपर्क व्हावा म्हणून कांशीरामजींनी पुणे व नागपूर येथील बौद्धांना मार्गदर्शन करण्यासाठी व बौद्ध तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी त्या ठिकाणी पाठवण्याचं महत्त्वपूर्ण काम सी.पी. थोरात साहेबांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातील विदर्भ सोडला तर प्रत्येक जिल्ह्यात केडर कॅम्प घेऊन शेकडो कार्यकर्ते तयार करण्याचं काम सी.पी. थोरात साहेबांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राप्रमाणेच पणजी, पेडणे, मार्मगोवा या गोव्यातील ठिकाणी तसेच विजापूर, गुलबर्गा, बंगलोर व मैसूर या कर्नाटकातील ठिकाणी केडर कॅम्प घेऊन शेकडो कार्यकर्ते तयार करण्याचं काम डॉक्टर सी.पी. थोरात साहेबांनी केलेलं आहे. बंगलोर या ठिकाणी बामसेफचे दक्षिण भारताचे अधिवेशन भरवण्यात आले होते. त्यामध्ये कानडी साप्ताहिकाची सुरुवात माननीय सी.पी. थोरात साहेबांचं महत्त्वपूर्ण योगदान त्या साप्ताहिकामध्ये राहिलेलं आहे. बामसेफच्या प्रत्येक वर्षी अधिवेशनात कार्यकर्ता म्हणून महत्त्वाची भूमिका माननीय सी.पी. थोरात साहेबांनी त्या ठिकाणी बजावलेली आहे. कांशीरामजींनी केलेल्या प्रत्येक आंदोलनामध्ये डॉक्टर सी.पी. थोरात साहेबांचा महत्त्वपूर्ण सहभाग
व योगदान राहिलेलं आहे. पुणे, मुंबई व कोल्हापूर असे 3 सायकल मार्च घडवून लाखो पत्रकं वाटण्याचं व शेकडो बैठका घेण्याचं महत्त्वपूर्ण काम डॉक्टर सी पी थोरात साहेबांनी घेतलेलं आहे. दिल्लीच्या नंदन नगरीमध्ये 1,500 सायकल मार्चच्या कार्यकर्त्यांचे जेवण, टॉयलेट, स्वागत व सभेची पूर्ण व्यवस्था करण्याचं महत्त्वपूर्ण काम सी पी थोरात साहेबांनी इंडिया गेटवर धरण्याचा कार्यक्रमही त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान सी पी थोरात साहेबांनी दिलेलं आहे. भारत मौसम विज्ञानमध्ये कार्यरत असताना वादळासंबंधीचे 2 शोध निबंध राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेले आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण ध्रुवावरील हवामानाचा अंदाज दर 6 तासांनी देण्याचा प्रकल्प पुण्यात सुरू करण्यात आला. तो भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट करून घेण्यात आला. दक्षिण ध्रुवावरील मोहिमेस तो प्रेरणादायी ठरला. अशा प्रकारे ते ज्या ठिकाणी सिमला ऑफिस या ठिकाणी हवामान खात्यामध्ये काम करत असताना महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सी पी थोरात साहेबांनी काही महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. कांशीराम मनवादा पुढे आव्हान हे एक अतिशय चांगलं पुस्तक सी पी थोरात साहेबांच्या संपादनाखाली पार पडलेलं आहे. त्याचप्रमाणे पुणे करार की तह हे एक अतिशय चांगलं पुस्तक साहेबांनी लिहिलं आहे. त्याचप्रमाणे आंबेडकरी मिशनमध्ये कांशीरामजींसोबत हे एक खूप चांगल्या प्रकारचं पुस्तक साहेबांनी प्रकाशित केलेलं आहे. त्याचप्रमाणे अनावृत्त सम्राट अशोक हे अतिशय चांगल्या प्रकारचं पुस्तक सम्राट अशोकावरती सी पी थोरात साहेबांनी प्रकाशित केलेलं आहे. त्याचप्रमाणे नागपूर, मुंबई, कल्याण, औरंगाबाद येथून कार्यसन्मान पुरस्कार साहेबांना प्राप्त झालेला आहे. बाबासाहेबांच्या 6व्या जयंतीनिमित्त हवामान खाते सिमला ऑफिसने जीवन गौरव पुरस्कार देऊन साहेबांना त्या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. आणि याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास आज वयाची 87वी वर्ष साहेब या ठिकाणी जीवन प्रवास करत असताना सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं योगदान सी पी थोरात साहेबांनी दिलेलं आहे आणि इथून पुढे ते देत आहेत. खरं तर साहेबांकडे पाहून अतिशय प्रेरणा आणि ऊर्जा आम्हाला प्राप्त होत असते. आमच्यासारख्या तरुणांना साहेब नेहमीच मुलाचं मार्गदर्शन करत असतात. असा हा साहेबांचा जीवन प्रवास, त्यांचं कार्य आणि त्यांनी केलेले जे काही कार्यक्रम आहेत, काही उपक्रम आहेत ते आपल्यासमोर मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संयोजकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. ह्याच्यातूनही कुणाचं काही सुटलं असेल, सरांचं एवढं चांगलं कार्य केलेलं आहे त्यांनी, तर काही पॉईंट्स राहिले असतील, सुटले असतील, तर मंचावर कोणाला त्यांच्याविषयी काय बोलायचं असेल तर त्यांनी ऍड करू शकतात. ठीक आहे, मग आता मुख्य भूमिका सर स्वतः सांगतील आपल्याला. आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाची रूपरेषा, संकल्पना ही पीपीटीच्या माध्यमातून आपल्याला समजलीच आहे. पुण्यासारख्या ठिकाणी जिथं बौद्ध लोकांची संख्या साधारणतः 5 ते 5.5 लाख असतानाही इथं आपलं साधं एखादं ज्याला आपण म्हणतो की शैक्षणिक संस्था किंवा एज्युकेशन सोसायटी ही नाही, ही खरं तर खूप म्हणजे दुर्दैवाची बाब आहे. आणि यातूनच थोरात सरांनी ही जी संकल्पना मांडलेली आहे ही खूप चांगली संकल्पना आहे. आता तसं पाहायला गेलं तर सुरुवातीच्या काळात ही 10 एकर जागा ही आपण जी घेणार आहोत तर ही साधारणतः पुण्याच्या म्हणजे एकतर नगर सोलापूर रोड, पुणे सोलापूर रोड किंवा नगर पुणे रोड याच्याशी पॅरलल अशी ही जागा असावी असं मला वाटतं. कालच मी काही कारणास्तव मी MIT कॉलेजमध्ये होतो काल आणि आज दुपारपर्यंत, तर मी ते ठिकाण पाहिलेलं आहे की 160 एकरमध्ये ते जे MIT कॉलेज आहे, ती जी युनिव्हर्सिटी आहे विश्वनाथ कराडांनी ती स्थापन केलेली, त्यातलं आर्ट आणि आर्किटेक्चर हे टोटल बुद्धिस्ट आर्ट आणि आर्किटेक्चर आहे. की अशा पद्धतीचं आर्ट आर्किटेक्चर हे तत्कालीन नालंदा, तत्कालीन तक्षशिला
वल्लभी, विक्रमशिला या विद्यापीठामध्ये होतं. मी स्वतः बुद्धिस्ट आर्किओलॉजीचा अभ्यासक आहे. बुद्धिस्ट आर्ट, आयकोनोग्राफी, एपिग्राफी, पॅलिओग्राफीचा मी मास्टर डिग्री होल्डर आहे. तर मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तशा प्रकारचं हे जे स्ट्रक्चर जर आपण उभं केलं तर ते जगातले एकमेव अद्वितीय ठरेल. त्यासाठी सुरुवातीच्या काळात 10 एकर जमीन ही पुरेशी आहे. नंतर त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. आज पुण्याचा विस्तार हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. याच्यासाठी सरांनी जे ठरवलेलं आहे की आपण कुठली शासकीय मदत न घेता किंवा कोणाच्याही डोनेशन मधून आपण ही स्वबळावर आपण ही जे इन्स्टिट्यूट निर्माण करणार आहोत, ही खूप स्वागतार्ह बाब आहे. या ठिकाणी जे शिक्षण दिलं जाणार आहे ते पूर्ण बौद्ध पद्धतीचं शिक्षण असेल की बुद्धाच्या काळापासून जी अर्थव्यवस्था होती, सम्राट अशोकाच्या काळात आपल्या भारताचा GDP हा 38% होता आणि त्या काळात आपण देणारे होतं. त्याचे उदाहरण म्हणजे की जगभरात किंवा भारतीय उपखंडामध्ये ज्या लेण्या आपण कोरलेल्या आहेत त्या लेण्यांमधल्या जर दानदात्यांची जर नावं आपण वाचली तर आपल्याला समजेल की एकेकाळी आपण देणारे होतो. नंतरच्या म्हणजे प्रतिक्रांतीच्या काळामध्ये आपली पिछेहाट झाली आणि आज आपण मध्यंतरीच्या काळामध्ये एकदम म्हणजे मागासलेपणात आपण म्हणजे आपल्या वाटेला आला. परंतु महामानव बाबासाहेबांचा जन्म झाल्याच्या नंतर त्यांच्या रूपाने पुन्हा एक बोधिसत्व म्हणजे अवतार आला आणि त्यांना आपला उद्धार केलेला आहे. आणि तसंच समाजाची म्हणजे उन्नती आणि उद्धार करण्याची जबाबदारी ही प्रत्येकावर आपली आहे. ती नैतिक जबाबदारी आहे. कारण बाबासाहेब म्हटले होते जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि आपला इतिहास निर्माण करण्यासाठी आपल्याला इतिहास समजून घेणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण सुशिक्षित असणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे जे ज्ञानाचे जे केंद्र आहेत हे विद्यापीठ आहे. बाबासाहेब म्हटले होते की प्रत्येक बौद्ध विहार हे ज्ञानाचं केंद्र बनलं पाहिजे. तर पुण्यामध्ये साधारणतः 150च्या आसपास बुद्ध विहार आहेत किंबहुना जास्तही असावेत. दुर्दैवाची परिस्थिती की लोक बुद्ध विहारांमध्ये येत नाहीत. रविवारचा दिवस हा आपली फॅमिली सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय करतात. आज तसं पाहायला गेलं तर हे सभागृह खचाखच भरेल असं आम्हाला वाटलं होतं. परंतु काही हरकत नाही की ज्यांना ही संकल्पना समजलेली आहे, ज्यांना ही संकल्पना मान्य आहेत अशा आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित आहात. आणि तीच गोष्ट आमच्यासाठी खूप आहे. कारण ह्याच्यातूनच हे विचार जे आहेत हे तुमच्याकडूनच हे जनसामान्यामध्ये विचार पसरले जातील आणि हेच विचार लाखोंपर्यंत जातील. आणि ते म्हणतात ना की असं होईल की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी परिस्थिती. म्हणजे त्या देणाऱ्यांच्या हजारो हाताने एवढं दान त्याच्यासाठी येईल की त्याची आपण आज कल्पना करू शकणार नाही. या सर्व कार्यासाठी माझाही म्हणजे योग्य तो हातभार राहीलच. आपण सर्वजण इथं उपस्थित आहात त्याबद्दल आपलं मी आभार व्यक्त करतो. आणि आज वाढदिवसानिमित्तानं डॉक्टर थोरात सरांना मी श्रेयस्चिंतन करतो की त्यांचा 100वा वाढदिवस पण या विद्यापीठामध्ये आपण साजरा करूया. Thank you so much, Nagay sir, for adding valuable insights about C.P. Thorat sir. C.P. Thorat sir, I would like you to please present your objectives. अध्यक्ष महाराज, जमलेल्या बंधू भगिनींना थोडंसं दामदर्शक भाषण माझं होईल. आपण जरा शांतपणानं ऐकावं अशी विनंती पहिल्यांदाच करतो. कारण या मागची जी कल्पना आहे, का आहे, कशासाठी आहे हे लोकांना समजणं फार आवश्यक असतं. म्हणून या गोष्टी मी करणार. तसं बघायला गेलं तर मी जो काय आहे तो केवळ काशीराम साहेबांच्यामुळं आहे हे पहिल्यांदा आपलं स्मरण नमूद करतो. मी एक सांगणारा माणूस आहे. साहेबांनी सांगायचं म्हणजे काशीराम साहेब सांगत होते आणि मी करत होतो.
एवढंच त्याच्यामध्ये आहे. म्हणजे बाकी स्वतःहून जी काही कामं केली असतील ती त्यांना साहेबांना भेटण्यापूर्वी थोडीशी 1-2 कामं केली, त्याचा थोडासा उल्लेख आता झाला. त्याच्यामध्ये एक आहे ते 1965 साली बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं म्हणून सांगणारा पहिला माणूस मी. 1965 साली त्यावेळेस RPIची मंडळी जी होती, लीडर लोक, हे आपापसात भांडत बसलेले होते, गडबडी करत बसलेले होते. त्यांना या गोष्टीकडे बघायला वेळ मिळाला नाही. पण त्यावेळेस मी 10,000 हजारांच्या 10 सभा